एकदम मस्त हेल्दीवाला चॉकलेट केक मी आज बनवलेला आहे आणि याच्यामध्ये मैदा आणि साखरचा अजिबात वापर न करता केलेला आहे. त्यासोबतच एकदम स्पॉन्जी कसा बनवायचा याच्या टिप्स आणि ट्रिक्स काही मी शेअर केलेल्या आहेत. साहित्य अगदी कमी लागतं आपल्याला आणि त्यासोबतच कढईत मी हा केक बनवलेला आहे. तर हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. आता ख्रिसमस जवळ येतच आहे आणि म्हटलं चला छान काहीतरी रेसिपी बनवूया. तर आज मी हेल्दीवाला चॉकलेट केक बनवलेला आहे, तर कढईत बनवला आहे. त्यासोबतच मायक्रोवेव्हमध्ये कसा बनवायचा हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला, साहित्य अगदीच सोपं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गूळ पावडर घ्यायची. तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर काही हरकत नाही, गूळ तुम्ही असतो तो किसून घ्या. आणि असा हा अर्धा कप असा मी गूळ घेतलेला आहे, म्हणजेच की गूळ पावडर. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप दही. फ्रेश दही घ्यायचं आहे आपल्याला, जास्ती आंबट दही घ्यायचं नाही. त्यानंतर याच्यात मी घातलेलं आहे तेल 1/4 कप. तर याच्यात तुम्ही तूप वगैरे वापरू नका, कारण की आता विंटर आहे तर तूप लवकर थिजतं आणि केकचं टेक्स्चर खराब होतं. त्यानंतर 1 चमचा मी याच्यात घातला आहे व्हॅनिला इसेन्स, 1 छोटा चमचा. तर तो बाऊल आता मी बाजूला ठेवला. आता दुसरा बाऊल घ्यायचा आहे आपल्याला, त्याच्यात घालायचं आहे गव्हाचं पीठ. तर 1 कप इतकं मी गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे. तर व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर याच्यात घातलेली आहे मी कोको पावडर. तर कोको पावडरसुद्धा मी अनस्वीटेड म्हणजेच की विदाऊट साखर असलेलीच घेतलेली आहे. तर तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर इथे मी 2.5 टेबलस्पून इतकी मी कोको पावडर घालणार आहेत, म्हणजे 2.5 मोठे चमचे इतकी कोको पावडर. त्यानंतर आपल्याला आता याच्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे. तर याच्यात मी बेकिंग सोडा घातलेला आहे 1/4 टीस्पून आणि बेकिंग पावडर घातलेले आहे 1 टीस्पून. तर याचं साहित्य जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित बघू शकता. साहित्य व्यवस्थित मेजरमेंट करूनच घ्या, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं. आणि कृती मी तुम्हाला याच्यात तर मस्त टिप्ससहित सांगतच आहे. तर चला, बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्याला पाव चमचा इतकी याच्यात कॉफी पावडर टाकायची आहे. तर कॉफी पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला हे छान गाळून घ्यायचं आहे. गाळल्याने याच्यात पीठ आहे त्याच्यात मस्त फ्लफीनेस येतो, एअर याच्यात येते आणि त्यामुळे आपला केकचं टेक्स्चर मस्त होतं. चला, गाळून झाल्यानंतर आता आपलं दोघं पण बाउल्समधलं मिक्सचर रेडी आहे. जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे तेही रेडी आहे आणि वेट इन्ग्रेडियंट्स. तर दोघं पण मी थोडंसं असं मिक्स करून घेणार आहे. वेट इन्ग्रेडियंट्स पण आपण फक्त काढले होते, तेही थोडेसे मी मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आपण आता कढई प्रीहीटला ठेवणार आहोत. तर मी नेहमी बेकिंगसाठी कढई आणि जे मीठ आहे ते रेग्युलर यूज करते, तेच वापरणार आहे. तर कढई आपल्याला घ्यायची आहे, त्याच्यावर स्टँड ठेवायचा आणि त्याच्यात घालायचं आहे मीठ. मिठाचा वापर केल्यामुळे ना कढईत पूर्ण इव्हनली आपलं जे टेम्परेचर आहे ते मस्त स्प्रेड होतं आणि बेकिंग हे खरंच खूप व्यवस्थित होतं. सगळ्या साईडने टेम्परेचर जे आहे ते लेवलमध्ये राहतं. तर त्यामुळे मीठ हे आपल्याला बेकिंगमध्ये टाकायचंच असतं. तर चला, कढईमध्ये मस्त स्टँड ठेवला, त्याच्यानंतर मीठ घातलं आणि झाकण ठेवून मीडियम टू हाय फ्लेमवरती याला 7 ते 8 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये हा केक बनवत असाल तर आपल्याला मायक्रोवेव्ह 180 डिग्री वर 7 मिनटासाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर चला, प्रीहीटिंगची प्रोसेस चालू राहणार आहे. तोपर्यंत आपण आपले जे मिक्सचर जे आपलं साहित्य केलेलं आपण ड्राय इन्ग्रेडियंट आणि वेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्स करणार आहोत आणि आपल्याला अजून याच्यात दूधही घालायचं आहे. तर चला, सगळ्यात पहिल्यांदा जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे आपण ह्या दुसऱ्या बाउलमध्ये टाकणार आहोत. थोडंसं मिक्स करायचं आणि आता याच्यात आपल्याला घालायचं आहे दूध. तर आता दूध मला इथे अर्धा कप आणि वरतून 2.5 मोठे चमचे इतकं दूध मला लागलेलं आहे. तर तुम्ही दूध नसेल तर तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यासोबतच दूध घालताना हे थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करत जायचं. दुधाचं प्रमाण हे तुम्हाला कमी किंवा जास्त लागण्याची शक्यता आहे. तर मला इथे अर्धा कप प्लस 2 मोठे चमचे इतकं दूध लागलेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, त्या कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला दूध ॲड करत जायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी. तसं हळूहळू मी घालणार आणि हळूहळू आपल्याला हे बॅटर मिक्स करायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे अशा कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आणि हे बॅटर बनवायचं आहे. तर मस्त असं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. आता याच्यात मी थोडेसे चॉकलेटचे काप घालणार आहे. तुमच्याकडे चॉकलेट चिप्स असतील तुम्ही तेही वापरू शकता आणि नाही घातले तरी पण चालतात. पण केकमध्ये
बाईटमध्ये थोडंसं चॉकलेट आल्यानंतर ना केक खरंच खूप मस्त लागतो, अजूनच छान लागतो. तर चला, थोडंसं मी चॉकलेट कट करून घेतलं आणि याच्यात घातलेलं आहे. तर आता मी हे जो केक आहे तो स्टीलच्या भांड्यातच करणार आहे. फक्त आपल्याला ते मस्त ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान त्याला तेल वगैरे लावून घ्यायचं आहे, म्हणजे केक आपला पटकन निघतो आणि चिटकतही नाही. तर तुमच्याकडे जर का बेकिंगचा केकवाला भांडं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. मी याच्यासाठीच दाखवते आहे की बऱ्याच जणांकडे नसतं, म्हणून म्हटलं चला याच्यातही छान केक होतो हे आपण दाखवूया. तर याच्यात मी मस्त तेल लावलं आणि आपल्याला भांडं असं घ्यायचं आहे की आपलं बॅटर जे आहे ते अर्ध्यापर्यंत येईल इतकं मोठं आपल्याला भांडं घ्यायचं आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे. कारण की केक नंतर फुलतो आणि मग तो भांड्याच्या बाहेर येतो, त्यामुळे अर्धं बॅटर बसेल इतकंच मोठं भांडं घ्यायचं. वरनं मी थोडं पुन्हा चॉकलेट कट केलेलं घातलं आणि प्रीहीट आपली कढई झालेली आहे. त्या प्रीहीट कढईमध्ये आपल्याला केक आपला जे भांडं आहे ते ठेवायचं आहे आणि पहिले 5 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर हा केक बेक करायचा आहे आणि नंतर 30 मिनटं आपल्याला पूर्ण लहान, म्हणजे तुमच्या गॅसमध्ये सगळ्यात छोटा जो गॅस असेल त्याच्यात लो फ्लेमवरती, छोट्या बर्नरवरती लो फ्लेमवरती आपल्याला हा केक बेक करायचा आहे. 30 मिनटं हा केक अजिबात ओपन करायचा नाही. पूर्ण याला 35 मिनटं लागतात. 5 मिनटं मीडियम फ्लेम आणि 30 मिनटं लो फ्लेम. तर त्यानंतर मी याच्यावर थोडीशी पिठी साखरही स्प्रिंकल करणार आहे. त्यासाठी मी खडी साखरेचा वापर करणार आहे. अर्थात आपण हेल्दी बनवतो आहे, त्यामुळे थोड्याशा हेल्दी इन्ग्रेडियंट्सच मी वापरते आहे. तर 30 मिनटं झालेले आहेत आणि त्यानंतर आपण एक सुरी घ्यायची आणि अशी केकमध्ये टाकून बघायची. जर का सुरी अशी क्लीन निघाली, तुम्हाला दाखवते मी, तर आपला केक बेक झालेला असतो. मे बी तुम्हाला 5 मिनटं वगैरे जास्त लागण्याची शक्यता आहे. गॅसच्या फ्लेमवर पण ते डिपेंड असतं, त्यामुळे असं चेक करून घ्यायचं. केक बेक झालेला नसेल तर पुन्हा 5 मिनटासाठी ठेवायचा. तर अशा प्रकारे मी जी पिठी साखर आहे ती बनवून घेतली आहे खडी साखरेची. आणि अजून एक अशी टिप आहे की केक आपण जेव्हा कढईतून बाहेर काढतो तो लगेचच्या लगेच भांड्यातून बाहेर काढायचा नाही, कारण गरम केक हा तुटण्याची शक्यता असते. साधारणपणे 10 ते 15 मिनटं तो ठेवायचा. ऑटोमॅटिक तो भांड्याला सोडायला लागतो आणि सुरेने अलगद तो साईडने थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि प्लेटमध्ये किंवा अशा बेसवर तो उलटा करायचा आणि वरतून थोडंसं टॅप करायचं. आपला केक लगेच बाहेर निघतो, तुम्हाला दाखवते मी. तर याच्यासाठी आपलं जे भांडं आहे त्याला छान ग्रीस केलेलं पाहिजे, म्हणजे तेल आपण जे लावलं होतं ते छान लावून घेतलं की अजिबात केक चिटकत नाही आणि गरमागरम अगदीच काढला तरी पण चिटकत नाही. तर मस्त आपला एकदम स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता की किती मस्त फुललेला आहे आपला केक. आणि त्यासोबतच जे चॉकलेट आहे ते सुद्धा मस्त थोडंसं मेल्ट झालेलं आहे आणि त्याचासुद्धा मस्त असा अरोमा पसरलेला आहे. असा मस्त हेल्दीवाला केक आपला रेडी आहे. आता वरतून मी थोडंसं त्याच्यावर पिठी साखर जी आपण बनवली होती ती स्प्रिंकल करणार आहे आणि ख्रिसमससाठी हेल्दी असा केक रेडी आहे. तुम्ही गिल्ट फ्री हा केक खाऊ शकतात आणि 2 दिवस हा केक छान फ्रीजमध्ये राहतो, त्यामुळे तुम्ही ठेवू पण शकता. पण एनिवेज तो 2 दिवस काही राहत नाही, लगेच गरमागरम तो फस्त केला जातो. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. जर तुम्हाला केक आवडत असेल, लहान मुलं असतील तुमच्याकडे, तसा हेल्दीवाला केक द्यायला तुम्हालाही काहीच वाटणार नाही आणि तुम्हाला खायलाही. तर भेटूया आपण नवीन अशा छानशा रेसिपीमध्ये, व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा. बाय. थँक्यू.